मित्रांनो, तुम्ही नवीन YouTube चॅनल सुरू केलेला आहे, पण शॉर्ट अपलोड करून सुद्धा तुम्हाला व्ह्यूज येत नाही. कारण बहुतेक लोक शॉर्ट अपलोड करताना मोठ्या चुका करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईलवरून परफेक्ट पद्धतीने शॉर्ट कसा अपलोड करायचा ती इथे सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं की जेव्हा आपण व्हिडिओ एडिटिंग करतो, कोणतंही ॲप असो, जसं की मी आता VN ॲपमधून इथे एडिटिंग करत असतो. तर आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिले आपला जो रेशिओ आहे ना, तो इथे व्यवस्थित सिलेक्ट करायचा आहे. जसं की इथे बघा, इथे जो रेशो दिलेला आहे ना, हा रेशो असतो 9:16 हा शॉर्ट अपलोडसाठी असतो YouTubeसाठी. आणि त्यानंतर हा दुसरा 1:1 दिसतो ना, हा Instagram रील्ससाठी असतो. आणि 16:9 हा YouTubeच्या लाँग व्हिडिओसाठी इथे रेशो असतो. तर जर आपण रेशो जर व्यवस्थित सिलेक्ट जर केला नाही, जसं की आपल्याला आता शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचा आहे 9:16 मध्ये, तर आपण 9:16 न घेता 1:1 जर घेतला ना, तर आपला व्हिडिओ व्हायरल जात नाही आणि आपला जो व्ह्यू आहे ना, याला 0 व्ह्यूज येत असतात. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित 9:16 हा इथं रेशो जो आहे ना, हा सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण व्हिडिओ इथं इम्पोर्ट करू, व्हिडिओ इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला आता काय करायचे की सरळ YouTubeमध्ये जायचं आहे. YouTubeमध्ये गेल्यानंतर इथे जी चूक आहे ना, ती इथे करायची नाही. काय करायचं की सगळ्यात पहिले आपल्याला प्लस ऑप्शनवर इथे क्लिक करायचं आहे. YouTubeमध्ये गेल्यानंतर खाली दिसतं आणि त्यानंतर आपल्याला व्हिडिओ डायरेक्ट उचलायचा नाही. त्यानंतर दुसरं ऑप्शन येतं आपल्याला शॉर्टचं. ते शॉर्टमध्ये गेल्यानंतर तिथून व्हिडिओ जो आहे ना, तो इथे आपल्याला उचलायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर असं सगळं नेक्स्ट नेक्स्ट करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला अशी प्रोसेस येईल. आपल्याला कॅप्शन टाकायची बघा. आपल्या व्हिडिओचा आता आपल्याला टायटल टाकायचा आहे. जसं की आता माझा जो व्हिडिओ आहे ना, तो मी लाडकी बहीण योजनेवर घेतलेला आहे. तर आपल्याला सिंपली काय करायचं आहे की ते लाडकी बहीण असं आपल्याला टायटल इथे टाकून घ्यायचं आहे. जसं की मी तुम्हाला इथे टायटल दाखवून घेतो की हे बघा, लाडकी बहिणा योजना. तर असं टायटल तुम्हाला तुमचा जो व्हिडिओ असेल त्या रिलेटेड तुम्हाला टायटल टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता व्यवस्थित तुम्हाला शॉर्टचे जे हॅशटॅग असतात ना, ते तुम्हाला इथे व्यवस्थित टाकणे गरजेचं आहे. जर आपण हॅशटॅग व्यवस्थित टाकले नाही, तर आपला जो व्हिडिओ आहे ना, तो इथे व्हायरल जात नाही. आपले व्हिडिओ व्हिडिओ जे व्ह्यूज असतात ना, ते 0 येत असतात. त्यामुळे सगळ्यात पहिला जो आपला हॅशटॅग असतो शॉर्ट्ससाठी, फक्त शॉर्ट्स टाकायचा आहे. त्यानंतर दुसरा हॅशटॅग आपल्याला YT शॉर्ट्स टाकायचा आहे. आणि त्यानंतर तिसरा जो हॅशटॅग असतो, तो तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड इथे टाकायचा. जसं की माझा जो व्हिडिओ आहे, तो लाडकी बहीण योजनेवर, त्यामुळे मी लाडकी बहीण योजना इथे सिलेक्ट केलेला आहे आणि तो हॅशटॅग इथे टाकला. हे 3च हॅशटॅग आपल्याला परफेक्टली इथे टाकायचे. बाकी कोणते हॅशटॅग इथे टाकायची गरज नसते. त्यानंतर पेन्सिलच्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि एखादा जो तुमचा जो व्हिडिओ बनवलाय तुम्ही शॉर्ट व्हिडिओ, त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये एखादा असा फोटो असतो, तो अट्रॅक्टिव्ह असतो, तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात मेन प्रोसेस म्हणजे तुम्हाला अनलिस्टवर इथे व्हिडिओ अपलोड करायचा आहे. डायरेक्टली पब्लिश करायचा नाही. पब्लिश केल्यानंतर तुमचे इम्प्रेशन इथे डाउन होत असतात. कारण की आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा त्यानंतर जो YouTube असतं ना, YouTube आपला व्हिडिओ जे आहे ना, तो इथे प्रोसेसिंग करतं. याच्यामध्ये काही चुका आहे का ते सगळं पाहत असतं. त्यामुळे आपल्याला डायरेक्टली पब्लिश करायचं नाही. त्यानंतर तुम्ही अनलिस्टवर पब्लिश केल्यानंतर तुम्हाला YouTubeकडून एक नोटिफिकेशन येतं, नो इश्यू फाउंड. त्यानंतर आपल्याला काय करायचं की तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे. बघा, इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला 10 वाजता व्हिडिओ अपलोड करायचा असेल सकाळी, तर तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला 9 वाजताच आधी अपलोड करायचा आहे अनलिस्टवर. आणि त्यानंतर 9:30 नंतर तुम्हाला जो व्हिडिओ आहे ना, त्याची हॅशटॅग टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शन टाकायचं आहे आणि त्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला 10 वाजता इथे पब्लिश करायचा असतो. अशी प्रोसेस जर तुम्ही केली, तर तुम्हाला 100% इथे व्ह्यूज पण येतील. तुमचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होईल आणि तुमचं चॅनल सुद्धा इथे ग्रो होत असतं. तर अशाच प्रकारच्या टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.